नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आत्ता कोकणातला दुसरा दिवस आणि आम्ही आत्ता आहेत हरिहरेश्वरला. कालचा व्लॉग बघितला असेल तर ते कळेलच. आणि इकडे आहे खूपच ऊन आलं आहे. मला सकाळी व्लॉग सुरू करायचा होता पण आत्ता करतो आहे आणि थोड्याच वेळात आम्ही निघणार आहेत. इकडे मानू आहे. आता थोडी नाश्त्याची आणि जेवणाची तयारी करायला लावलं आहे. सो ते झाल्यावर आम्ही निघू. तर मित्रांनो, सगळ्यांची तयारी वगैरे झालं आहे आणि सगळे निघाल्यात मंदिरात जायला. आणि इकडनं खूप जवळ आहे असं मी ऐकलं आहे, म्हणजे हे बोलतात सगळे. आता मला पण ना माहिती, मी पण पहिल्यांदाच चाललो आहे. अरे काय ते समुद्र तिकडनंच हे सगळे चालले आहेत आणि मागे आहेत. गाडी तिकडेच आहे. बघूया आता कसं होतं आहे, काय होतं आहे. आंबे, जांभूळ. आता आम्ही आलो आहेत मंदिराजवळ. श्री दक्षिण काशी हरिहरेश्वर मंदिर. तर मित्रांनो, आत्ताच आमचं दर्शन वगैरे घेऊन झालं आहे. मस्त दर्शन झालं, काही गर्दी नव्हती आणि मेन म्हणजे शांतता खूप होती. तर मन प्रसन्न वाटलं. आणि ह्याच्यासारखी चुकी करू नका. ह्याने शॉर्ट्स घेतलेली आणि त्याला मध्ये घेतलं नाही. जरी घेतला तरी काय दिला, दोतरा दिला, सरळ शब्दात हाकलला. पण तिकडे पैसे देऊन तुम्ही हे करू शकता, पे करून तुम्ही धोतर घेऊ शकता. 150-200 पर्यंत भेटून जाईल. त्यासाठी तुम्ही फुल पॅन्टवरच घ्या. आणि आता मी निघतात आहेत वरती जायला. इकडं व्ह्यू बघू शकता. फक्त झाडं पाहिजे होती, म्हणजे आता उन्हाळा आहे म्हणून तिकडे पानं गेल्यात, नाहीतर खूप भारी व्ह्यू असेल असं मला वाटतंय. असतो गरमी खूप आहे, खूपच गरम आहे, म्हणून थकवा लागतं. पूर्ण सुकलं आहे. तिकडे भाऊजी आधीच गेलेले, ताई पण तिकडे आहे. आणि आता आम्ही पण आलो इकडे. हो, मी काय बघितलं का? हेच आहे ना? मी समोर येईल. लवकर बघा. नाही, लिंबू सरबत दे. आणि हे बघा, चढले पण एक नंबर. खाली उतरू नको, चढलो ते सांग. नाही ना, जाऊया. जा. हीच जागा सांगू होतो मी. बघा इकडे किती भारी आहे ना. तिकडे बघा, मोठ्या मोठ्या लाटा येतात, खतरनाक. बस. तर आता आम्ही अर्धा रस्ता उतरल्यात आणि अर्धा रस्ता बाकी आहे. हे बघा, आता खूप थंडगार हवा इकडे आणि गरमी तर वाटतच नाही. आधीच्या रोडला गरमी वाटत होती, पण आता काहीच वाटत नाही. सो खाली जाऊया आधी. फोटो काढलाय का म्हणते बा? आला बा परत. आता भरती लाटा खूप मोठ्या मोठ्या येतात. ते बघा, हे आता मोठा आला पळा. तर का आला मोठा. बॅग बघा, बॅग काढा. अशा लाटा आपल्या हेडवॉनला कधी येतात? पावसाळ्यात येतात, पावसाळ्यामध्ये येतात. आणि ते इकडे तर बघायला भेटतात. ते बघा, हो हो हो.
माझा काढ ना. नॅचरल हँगर आहे इकडे, बघायचं नॅचरल हँगर. प्रेमित चला तर जाऊया आता पुढे आणि आता त्या साईडनं जाऊया. पाणी नुसता खवळला आणि मोठ्या मोठ्या लाटा येत आहेत पूर्ण, खूपच मोठे मोठे. सगळे आले का बघायला लागतील आधी. पाणी बघा किती सफेद सफेद एकदम, काय भारी वाटते. नुसतं सफेद सफेद दूध. वाव खतरनाक. व्हिडिओ काढता काढता अख्खा आम्ही भिजून गेल्यात आणि आमची हालत बघा कशी झाली. फोटो व्हिडिओच्या नादात काम 25. भाई इकडे गोंडा आहे, इकडे चल मग. लाटा बघा. चला गेला पण. जाता जाता आपण एक शेवटची व्हिडिओ काढूया. बाय बाय करूया. तर आता आम्ही तर आता लगेच ममद्या बेला ममदू घातला. चालूच राहिला. तर आता आम्ही चालत म्हणजे आधी सर्वात आधी आम्ही तिकडून आल्याने आंघोळ करून घेतलं आणि आत्ता चालल्यात भाजी आणायला, वांगे आणायला. करतो ना तर होऊ द्या ना. तर थोड्या वेळात जेवतील आणि मग इकडेच थोड्या वेळ राहतील आणि मग निघतील डायरेक्ट गणपतीपुळ्याला. मस्त आराम करत करत जायचा, कारण 6 तासाचा प्रवास आहे. बघूया इकडे भाजी आहे का. चला नंतर भेटू आहे. तर आता जेवायची वेळ झाली आहे, तर आता आम्ही जेवून घेतील आणि इकडे काय काय बनवलं. खाऱ्याची भाजी आहे आणि भात, कांदापोहे आणि आपले चपात्या आहेत. सुक्या आंबल्याची भाजी आणि जाण्याआधी आम्ही जेवणार आहेत, त्यासाठी जरा जेवून घेतो बऱ्यापैकी आणि डायरेक्ट पोचू गणपतीपुळ्याला. सो आता मी जेवून घेतो. चला मी पण जेवून घेतो आता. बोंबलाचा रस्सा, बोंबलामध्ये पण शेव काय आहे कोणासाठी. कोण पण चला आता मी पण जेवून घे. तर मित्रांनो आत्ता मी निघतात आहे, तर जेवण वगैरे झालं आहे आमचं आणि सगळं सामान वगैरे भरलं आहे. आता फक्त जायचं टाईम असेल तर डायरेक्ट आता जातील गणपतीपुळ्याला. तिकडे जायला 6 का 7 तास लागतील असं सांगितलं आहे. किती वेळ लागतं ते बघूया आणि आता मी निघतात आहे. चला तुला काढलं तू कॅमेरा जवळपर्यंत मी लाजेल असं बोलायला. दिक 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 दिक. कटर झूम केला का अख्खा. एकदा परत गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती. मोरया. चला तर आम्ही आता निघतात आहेत गणपतीपुळ्याला आणि 6 तासांचा प्रवास सुरू होत आहे आता. तर भेटू डायरेक्ट नेक्स्ट मध्ये भेटू. हाय. आभाळ नुसतं भरून गेलं आहे आणि असं वाटतं की पाऊस येणार आहे आणि असं कळलं आहे की गणपतीपुळ्याला पाऊस पडतो आहे. ते पाऊस आला आहे. आता बघूया पुढे काय होतं कसं होतं आम्हाला काहीच कळत नाही. आणि इकडे बिट्टू आहे, हाय. इकडे जी आहे. तर आता भेटूया इकडे बाहेर. त्यांनी सांगितलं की पाऊस पडणार, पाऊस पडला तिकडे, पाऊस पडला तिकडे. चालेल आता भेटूया डायरेक्ट गणपतीपुळ्याला. चला
थेंब थेंब पाऊस पडल्यात आणि हे बघा दिसेल तुम्हाला ग्लासवर. आमच्याकडे कापड नाहीये. थांब ना, आता बोल, आता बोल, आता बोल. हॅलो, आता खूप इकडे प्रवासामध्ये आमच्या पाऊस चालू होत आहे, तर आमच्याकडे कापड नाही, तर आमच्याकडे आता दोन तीन मुलं वर टपावर चढलेले आहेत आणि बॅगा उतरवत आहेत. तर आता आम्ही आले तर कुठे तर माहिती नाही, पाऊस वगैरे सगळं गेलं आहे आणि हां खेडलेलं आहेत का. ओके, तर आम्ही खेड गावात आहे आणि इकडे काहीतरी चहा कॉफी घेतील आणि पुन्हा प्रवासाला निघेल. तोपर्यंत थोडं फ्रेश पण होऊन घेतील आणि सगळे उतरले आता. चला आता चहा कॉफी काहीतरी घेऊया. चहा मागवा ना पहिले. छोटू किती सांगू? 5. तुम्ही ब्लॉग बघतोय दादा, 25 मिनिटं झाली. 25 मिनिटांमध्ये मला एकही फोटो नाही झालेला नाही की तुम्हाला माझ्या कॅमेरा पण फिरवलेला नाही. आता तुम्ही आता 2 मिनिटं घेतो. हा, 2 मिनिटं घेतो. आता सांगितलं तुझा ब्लॉग मी मनापासून चष्मा घालून पाहतोय. थँक्यू. तर आमचा म्हणजे आम्ही जाणार होतो ना 21 तारखेला आणि भाऊजी वगैरे गेले होते उज्जैनला 4 दिवसाआधी आणि ते आले 12:30 वाजता 20 तारखेच्या आणि लगेच 4 तासाने पुन्हा या ट्रिपला निघाले. म्हणजे बघा किती पैसा आहे सॉरी किती मेहनत आहे बघा. मेहनतीचा पैसा आहे, मेहनतीचा पैसा बघा. कमावतो सगळ्यासाठी ना. कोण दिसतो ना माझी नाही दिसत. झोल झोल कर रे. अरे यारी में सॉरी का वेद अलग है, अरे अपने सॉरी की तो बात अलग है. ये रंग कभी ना लैला आणि मजुदी साडवारी लव स्टोरी आपल्याला लायची ही सुरेखा आपल्याला पडलेली आहे. समोरी नजरेची शाळा बनवायची बोलायला काय झालं. ही पप्पी रे मोऱ्याला पटलेली ओव्हरलोड भाई, ओव्हरलोड गाडी ओव्हरलोड आहे. तर मित्रांनो आत्ताच आम्हाला रूम भेटलं आहे आणि आता आम्ही सगळं बॅग वगैरे ठेवू आणि मग जेवण बनवणार आहेत ते दाखवू नंतर. खूप वजन आहे.
लगेच स्माईल जावई. यस. चला थोडं सामान वरती घेऊया नंतर मग. तर आता जेवण वगैरे झालं आणि रात्रीचे किती वाजल्यात? रात्रीचे 9 नाही सॉरी 12-9 झाल्यात. तर आता जेवण घ्यायचं आहे आणि मस्त झोपायचं आहे, कारण उद्या गणपतीपुळेला जायचं आहे, दर्शन घ्यायचं आहे आणि मग मालवणसाठी निघायचं आहे. मालवण किंवा काहीतरी. चला जेवण घेऊया. ना ना मी काय सांगतो, आपण रूम किती 1-1.5 तास जास्त झाला हो. बरोबर. मी तुला तसा वरून खालून वरती नेला होता बघ, त्याच पद्धतीने तू आहेस. आंघोळ करायचं, फ्रेश व्हायचं, काय करायचं, काय आहे की नाही तुला? उद्याला ते ठीक, मग डे 2 मध्ये भेटूया. तर आता आमचं जेवण वगैरे झालं आहे आणि आत्ता आम्ही झोपायची तयारी करतो आहे, कारण उद्या लवकर उठायचं आहे. तर आजचा व्लॉग मी इकडेच संपवतो आहे. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.